तरीही नंदुरबार जिल्ह्यातील दडगाव तालुक्यातील केला पाणी या दुर्गम भागातील ग्रामस्थांना अजूनही पाणी नाही, वीज नाही, शाळा नाही, रस्ता नाही, दवाखाना नाही, अशा ज्या प्राथमिक मूलभूत सुविधा आहे त्यापासून हे नागरिक अजूनही वंचित आहेत। ही एक गंभीर व लाजिरवाणी बाब आहे। या नंदुरबार जिल्ह्याला एवढा करोडो निधी येतो, मग हा निधी जातो तरी कुठं? हे मंत्री, आमदार, खासदार, हे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सगळे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी मिळून नियोजन करतात। नेमकं नियोजन कसलं करतात? या नियोजनामध्ये तुम्ही रस्ते बनवा, वीज पुरवठा करा, पाणी पुरवठा करा, शाळा बांधा, अंगणवाडी बांधा, आमच्या ज्या मूलभूत सुविधा आहे त्या सुविधांवरती तुमचं नियोजन झालं पाहिजे, परंतु तसं होताना दिसत नाही। हा जो निधी आहे नुसतं हडप करण्याचं काम हे आमचे लोकप्रतिनिधी करत असतात। म्हणून आज स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतरही अजूनही आमच्या लोकांना गाढवावरती वाहतूक करावी लागते, गर्भवती महिलेला अँब्युलन्स मध्ये न्यावं लागतं। केवढी लाजिरवाणी आणि गंभीर बाब आहे। केला पाणी या गावामध्ये रस्ता व्हायला पाहिजे, विजेची सोय व्हायला पाहिजे, जल जीवन मिशन अंतर्गत पाणी तिथं पोहोचलं पाहिजे, शाळा सुरू करण्यात यावी, अंगणवाडी सुरू करण्यात यावी, दवाखाना बांधण्यात यावा। या मागणीचं निवेदन आज आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना दिलेला आहे। येत्या 8 दिवसात या मागण्यांबाबत जर कारवाई नाही झाली तर आम्ही सर्व सामाजिक संघटना, आदिवासी संघटना मिळून या ग्रामस्थांना सोबत घेऊन या जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलनाला बसणार आहोत। जय बिरसा, जय आदिवासी। आज आम्ही दडगाव तालुक्यातील तोरणमाळ जवळील केला पाणी या गावकऱ्यांच्या ज्या मूलभूत समस्या आहे त्या समस्यांवर आज आम्ही बिरसा फायटर्स, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आणि विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून माननीय जिल्हा अधिकारी मॅडम यांना निवेदन देण्यात आलेले आहेत। त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना देखील आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। दुःख आणि शोकांतिका या गोष्टीची आहे की या देशाच्या 77 वर्षात देखील आज आमच्या बांधवांच्या गावाकडे ज्याला रस्ता नाही, वीज नाही, पाणी नाही, शाळा नाही, दवाखाने नाही, तर परिस्थिती अशी आहे की या जिल्ह्यामध्ये सर्वचे सर्व आमदार, खासदार हे आदिवासी निवडून येतात। जवळजवळ 90% जिल्हा परिषद सदस्य या जिल्ह्यामध्ये निवडून येतात। जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा आदिवासी असतो। या जिल्ह्याचे खासदार, आमदार आदिवासी आहेत, 80% सरपंच आदिवासी आहेत। तरी या जिल्ह्यामधील गावकऱ्यांच्या मूलभूत समस्यांचे समाधान झालं नसेल तर आम्हाला असं वाटतंय की म्हणूनच त्या 16 ऑगस्ट 1947 ला अण्णाभाऊ साठेंनी आम्ही सांगितलं होतं की ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है। निश्चितच या 77 वर्षात देखील ही अवस्था या आमच्या आदिवासी बहुल जिल्ह्याची, या आमच्या समाजाची झालेली आहे। तर मित्रांनो, आम्ही आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य का निवडून देतो? त्या सामाजिक नालायकांना विचारा की तुम्हाला आम्ही इथे निवडून का पाठवतोय? कारण आमच्या समस्या शासन प्रशासनावर मांडल्या जात नसेल, सोडवल्या जात नसेल तर तुम्हाला आम्ही का निवडून देतो? यासाठी निवडून देतो की तिथे जाऊन तुम्ही निदान बोलत नसेल, बोंबा तरी मारा, बरं का, कुत्रा तरी गल्लीमध्ये भुकतो, पण इथे काही बोलताना आम्हाला दिसत नाही। असं आम्हाला या 77 वर्षामध्ये हे चित्र दिसत आहेत। आज सिव्हिल सर्जन ज्या डॉक्टर वर्षा लाडे आहेत त्याने एवढा कहर माजवला त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये। आम्हाला वाटलं होतं की हॉस्पिटल आलं, आमच्या जिल्ह्याला मेडिकल कॉलेज आलं आहे, आमच्या समाजाच्या या जिल्ह्याच्या रुग्णाची सेवा केली जाईल, परंतु एकदम पैसे देवाणघेवाणीचे व्यवहार चालते। याचा अर्थ असा नाही की फक्त वर्षा लाडे भ्रष्ट नाही आहे, या जिल्ह्यातील शासन प्रशासन मधले असले अधिकारी अत्यंत भ्रष्ट आहेत, म्हणून या गावाच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत। म्हणून या जिल्ह्याच्या आमदार, खासदार, आजी माजी यांना माझं इथून सांगणं आहे, आव्हान आहे, जर तुमच्याकडनं कामं होत नसेल तर सामूहिक तुम्ही राजीनामा देऊन टाका। आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते आम्ही चालवू शकतो असं आम्हाला या माध्यमातून त्यांना माझे सांगणं आहे। म्हणून या गावाच्या, या जिल्ह्याच्या ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्याला आजी माजी खासदार, आमदार आणि या जिल्ह्याचे शासन प्रशासन जबाबदार आहेत असा आमचा डायरेक्ट आरोप आहे। धन्यवाद। जय बिरसा।
जय संविधान. जय त्याला भय कुठलं नाही, कधीतरी येई कधी येतच नाही, तक्रारीची कोणी दखल घेत नाही. चक्रा मारून लोक कंटाळले काही, काम चुकारांना त्यांचे देणे घेणे नाही. फोन केल्यावर फोन घेत नाही, चुकून भेटला तर नाते गोते सांगत राही. तक्रार नको भया दादा माई, दलाला करवी माफी मागत राही. पैशासाठी सोडली त्याने नीती, फुकटचा पैसा दारूला घालती. आई वडिलांच्या नावाला झाला कलंक, गरीबाच्या खिशाला मारी ती डंक. भ्रष्टाचाराने जमवली जरी माया, उतार वयात तुझा वृद्धाश्रम राया. शेवटी मातीतच जातात राजा आणि रंक, तुझाही वाजणार एक दिवस शंक. जय 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 लोकशाही, भ्रष्ट प्रशासनाला भय कुठलं नाही. केला पाणी गावकरी होय. आम्हा भारत स्वातंत्र्य सध्याचं वर्ष आहे, पण आजपर्यंत आम्ही रस्तो ना हा, लाईट ना हा, शाळा ना हा, साधं अंगणवाडी केंद्र ना हा. कारण रस्त्यामुळे आम्ही अख्खी योजना पण वंचित होय. लाईट ते दूर की बात होय. लाईट ना हा की लाईट ते कुंजापाड़ा, हेंगलापाड़ा और पाटिलपाड़ा. मेन तो है ना पाटिलपाड़ा में देखते हैं तो लाइट हो तो कुंजापाड़ा हेंगलापाड़ा में होणार होय. और तो लाइट हो आपा शाळा जे होय, शाळा पोती केला आपा पाटिलपाड़ा शाळा होती, ते शाळा जो होती ना ते तोरणमाळ स्थलांतर कोई नाही. तो शिक्षक ना विषय होतो की हा जो है ना त्या रस्त्यामुळे काय नाही, रस्ते काय नाही त्या विषय हवा. ते शिक्षक आहे तोरणमाळ शाळा स्थलांतर कोई ते शाळा जे आम हो फाती पोरत आम केला पाणी जो है ताकि ती शाळा आम आवश्यक होय. ते हाना आणि पोरे ती शाळा शिकाडून का जामू तोरणमाळ नामे की फेकता पहले ते 5वी परे हाना रत्न ते ऐसा बोवा आम हो शाळा आम केला पाणी जो है. और रस्तो आम 5 किलोमीटर है या शाद सार्वजनिक बांधकाम विभाग मंजूर असून सुद्धा ते तात्काळ चालू नाही होत. आज बी ते ठप्प होय. त्या जाम हो वीरसफाई संघटना वाला हा एक निवेदन आहे की आम्हा समस्या सोडित आपा